नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सर्वप्रथम पाहूया ठळक बातम्या। बालगंधर्व चित्रपटात भूमिका करणाऱ्या नुमोवीच्या आजी माजी विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे थाटात आयोजन। नक्षलवाद्यांना दहशतवाद विरोधी पथकाने अटक केल्यानंतर राज्यातील इतर शहरांना दक्षतेचा इशारा दिला। पोलीस महासंचालक अजित पारसनीस यांचं प्रतिपादन। महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ काका कोयटे यांनी कार्यालयातील एका महिलेशी केलेल्या असभ्य वर्तनाबद्दल त्यांना अटक करावी, भारिप बहुजन महासंघाच्या ॲडव्होकेट वैशाली चांदणे यांची पत्रकार परिषदेत मागणी। आणि स्त्रियांच्या प्रश्नांचे कोणालाच देणे घेणे नाही, स्त्रीवादी विचाराच्या अभ्यासक डॉक्टर विद्युत भागवत यांची खंत। बालगंधर्व चित्रपटात भूमिका करणाऱ्या नुमोवीच्या आजी माजी विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे थाटात आयोजन करण्यात आले। नितीन चंद्रकांत देसाई यांची निर्मिती असलेल्या बालगंधर्व चित्रपटात सुबोध भावे, आनंद भाटे, राहुल सोलापूरकर, माधव वजे, श्रीरंग गोडबोले आणि अथर्व कर्वे यांच्यासह काही नुमोवीच्या माजी विद्यार्थ्यांनी भूमिका केली आहे। या माजी विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन बाल शिक्षण मंदिर प्रशालेच्या सभागृहात करण्यात आले। या कलावंतांचा सत्कार ज्येष्ठ कलावंत पंडित रामदास कामत यांच्या हस्ते करण्यात आला। बालगंधर्व यांच्या आठवणींना यावेळी अनेकांनी उजाळा दिला। वय वर्ष 100 असलेले अण्णासाहेब शिरगावकर यांनी बालगंधर्व यांचा संपूर्ण जीवनपटच उलगडला। वयाच्या 100व्या वर्षी त्यांनी तारखेनुसार बालगंधर्वासंदर्भातील एक घटना कथन केल्या। गप्पा माराव्यात इतकी बालगंधर्व यांच्याशी मैत्री झाली। पुढे ते आपले दैवत झाल्याचे त्यांनी सांगितले। शिरगावकर यांच्या घरात बालगंधर्वांच्या स्मृती जपण्यात आल्या आहेत। त्या काळी असे एकही घर नव्हते ज्यात बालगंधर्वांचे छायाचित्र नव्हते, असे त्यांनी मोठ्या अभिमानाने सांगितले। नाटकांमध्ये स्त्री भूमिका करताना बालगंधर्व ज्या पद्धतीचा पेहराव करीत त्या पद्धतीची फॅशन महिला करीत असल्याचे त्यांनी सांगितले। शास्त्रीय संगीत बालगंधर्व यांनी घराघरात पोहोचवल्याचे गायक कलावंत पंडित रामदास कामत यांनी सांगितले। स्वयंवर नाटकात बालगंधर्वांनी 16 रागांवर आधारित असलेली 21 पदे सादर केल्याची आठवणही त्यांनी सांगितली। बालगंधर्व यांचे एकही नाटक पाहायला मिळाले नसल्याचे दुःख आहे। मृच्छकटिक नाटक बघितले, पण त्यावेळी लहान होतो, त्यामुळे नाटकाचा रसास्वाद घेता आला नसल्याचे त्यांनी प्रांजळपणे कबूल केले। छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक आणि बालगंधर्व हे 3 युग पुरुष होऊन गेले, याविषयी कोणाच्या मनात संदेह नसल्याचेही ते म्हणाले। बालगंधर्व यांच्याविषयी मुंबईत लोकांना ओढ नाही, पण पुण्यातील लोकांना ती असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले। नुमोवीचे माजी शिक्षक विलास पळशीकर आणि संभी इंगळे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले, तर डॉक्टर मंदार परांजपे यांनी सूत्रसंचालन केले। नक्षलवाद्यांना दहशतवाद विरोधी पथकाने अटक केल्यानंतर राज्यातील इतर शहरांना दक्षतेचा इशारा दिला, असे प्रतिपादन पोलीस महासंचालक अजित पारसनीस यांनी केले। पोलीस कल्याण निधी अंतर्गत महाराष्ट्र राज्य पोलीस बिनतारी संदेश विभागाने चव्हाण नगर येथील मुख्यालयात उभारलेल्या वृंदावन गार्डनचे उद्घाटन पोलीस महासंचालक अजित पारसनीस यांच्या हस्ते झाले। पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर, बिनतारी संदेशचे विशेष पोलीस महानिरीक्षक रणजित कुमार सहाय, अप्पर पोलीस महासंचालक शर्मा हे यावेळी उपस्थित होते। यावेळी बोलताना पारसनीस म्हणाले, दहशतवाद विरोधी पथकाने शिरूर MIDC परिसरातील ढोक सांगवी गावात लपून बसलेल्या पश्चिम बंगालच्या 10 नक्षलवाद्यांना दिनांक 12 रोजी अटक केली। तसेच मोस्ट वॉन्टेड माओवादी मिलिंद तेलतुंबडे याची पत्नी अँजेला सोनटक्के उर्फ कविता पाटील हिला ठाण्यात अटक केली, तर सुभाष हेमंत रामटेके उर्फ श्रद्धा गुरव हिला लवासा रस्त्यावरील पिरंगुटेतून घरातून आणि मयुरी भगत उर्फ जेनी, ज्योती चोरघे आणि अनुराधा सोनुले या तिघींना पुणे महापालिका मुख्यालयाजवळ अटक केली। सिद्धार्थ भोसले याला नाशिक जिल्ह्यातील चांदवडमधून अटक केली होती। नक्षलवादी आणि माओवादी आपले मनुष्यबळ वाढवण्याचा प्रयत्न करीत असून नक्षलवाद्यांची आणि माओवाद्यांची विचारसरणी पसरवण्याचा नक्षलवादी प्रयत्न करीत आहेत। शिरूर येथून 10 जणांना अटक केल्यानंतर जिल्ह्यातील कंपन्यांच्या कामगारांची माहिती मागवण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले।
प्रशासनात आवश्यक बदल करण्यास वरिष्ठ नोकरशहा नेहमीच विरोध करत आले असून समाजाने त्यांना टार्गेट केले पाहिजे असे मत विशेष पोलीस महानिरीक्षक सुरेश खोपडे यांनी व्यक्त केले. सुरेश खोपडे यांच्या मुंबई जळाली भिवंडी का नाही या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ लेखक अनवर राजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते असुरक्षित मुंबई आणि गोंधळलेले पोलीस नेतृत्व या विषयावरील चर्चासत्रात बोलत होते. सुरेश खोपडे यांनी भिवंडी येथे मोहल्ला कमिटी हा प्रयोग राबविला होता. मुंबई आणि अन्य ठिकाणी दंगली झाल्या तरी दंगलीसाठी कुप्रसिद्ध असलेली भिवंडी मात्र मोहल्ला कमिटीमुळेच शांत राहिली होती. मुंबईत काम करीत असताना त्यांनी मुंबई पोलीस दलाचा अभ्यास केला. त्यावर आणि तसेच आजवरच्या अनुभवांवर त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे. ते म्हणाले, मोहल्ला कमिटीची योजना आपण भिवंडीत राबवल्यामुळे पोलीस आणि नागरिक यांच्यात एकमेकांशी संपर्क निर्माण झाला. त्यातून भिवंडीत एकही अतिरेकी निर्माण झाला नाही. डॉक्टर अभिजित वैद्य म्हणाले की डॉक्टरला निष्णात होण्यासाठी पदवी मिळवल्यानंतरही अनेक वर्ष अभ्यास प्रॅक्टिस करावी लागते. पण स्पर्धा परीक्षेत पास झाल्यावर अतिशय तरुणपणी IAS झालेल्यांना अमर्याद अधिकार मिळतात. त्यातूनच त्यांच्यात अहंकार निर्माण होतो. प्रशिक्षित झाल्यावर या अधिकाऱ्यांना काही वर्षे ग्रामीण भागात काम करायला सांगितले पाहिजे. ॲडव्होकेट असीम सरोदे म्हणाले की मानवी हक्क म्हणजे गुन्हेगारांना अभय असे पोलिसांना वाटते. पण मानवी हक्कांचे व्यवस्थापन केले तर ते शक्य आहे. व्यवस्था परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पोलिसांमध्ये क्राईम कंट्रोल खूप महत्वाचा मानला गेला. मात्र क्राईम कंट्रोल म्हणजे आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो. पोलीस अधिकाऱ्यांना सामाजिक न्यायाचे प्रशिक्षण दिले पाहिजे. केवळ प्रशासन बदलले तर इथली व्यवस्था बदलेल असे वाटत नाही. प्रशासनाच्या या बहुमजली इमारतीला वर जाण्यासाठी जिनाच नाही. आपल्या वर्णव्यवस्थेप्रमाणेच ती आहे. या विषमतावादी व्यवस्थेला जास्तीत जास्त जिने निर्माण करून परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असेही त्यांनी नमूद केले. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ काका कोयटे यांनी कार्यालयातील एका महिलेशी केलेल्या असभ्य वर्तनाबद्दल त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी भारिप बहुजन महासंघाच्या ॲडव्होकेट वैशाली चांदणे यांनी पत्रकार परिषदेत केली. कारवाई न झाल्यास आंदोलन छेडले जाईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. या संदर्भात ॲडव्होकेट चांदणे म्हणाल्या की संबंधित महिला गेल्या 4 वर्षांपासून कार्यरत आहे. पगारवाढी संदर्भात त्यांनी अध्यक्ष कोयटे यांच्याकडे बऱ्याचदा विचारणा केली होती. त्यानंतर कोयटे यांनी महिलेला 4 ऑगस्ट 2010 रोजी आपल्या केबिनमध्ये बोलून घेतले. त्यांना खुर्चीजवळ बोलून त्यांचा हात धरला आणि आमची मर्जी सांभाळा, इच्छा पूर्ण करा, तुम्हाला प्रमोशन देतो असे सांगितले. या प्रकाराला संबंधित महिलेने नकार दिला. त्यानंतर याबाबत वाच्यता केली तर पुण्यात कुठेही काम करून देणार नाही, नोकरीतून काढून टाकेन अशी धमकीही दिली. कोयटे यांनी पुन्हा तशीच इच्छा केल्याने संबंधित महिलेने स्वारगेट पोलिसांकडे घराणे मांडले. पण कोणी दखल घेतली नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी केवळ तक्रार अर्जच घेतला असल्याचे ॲडव्होकेट चांदणे म्हणाल्या. तक्रार अर्ज 2 मे 2011 रोजी देण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. कोयटे यांच्यावर कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा, त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा ॲडव्होकेट चांदणे, दीपक ओव्हाळ, आकाश साबळे यांनी दिला. यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेंद्र उणेचा हेही उपस्थित होते. मी ॲडव्होकेट वैशाली चांदणे भारिप बहुजन महासंघाच्या वतीने या ठिकाणी विविध महाराष्ट्रामध्ये ज्या ज्यावेळी महिलांवर अन्याचार होतात त्या अन्यायाला आम्ही वाचा फोडण्याचं या ठिकाणी काम पक्षाच्या माध्यमातून काम करत असतो. त्याप्रमाणे पुणे शहरामध्ये देखील महिला ह्या सुरक्षित नाहीत. महाराष्ट्राचा बिहार व्हायला लागलेला आहे. आजही महिलांना संरक्षण हे नाही. ज्या खाजगी कंपन्यांमध्ये काम करत असतील किंवा सरकारी नोकर असतील त्या देखील या ठिकाणी सुरक्षित नाही. असाच या ठिकाणी पुण्यातला एक प्रकार आहे. औद्योगिक वसाहत आगाशे कॉलेजच्या समोर महाराष्ट्र सहकारी पतसंस्था फेडरेशन मुंबई यांचं हेड ऑफिस त्या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी देखील महिलांवरती अन्याय अत्याचार होतोय. असाच एका महिलेवरती जे अकाउंट ऑफिसर म्हणून त्या ठिकाणी काम करतात त्या महिलेवर तेथील अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांनी त्या महिलेवर अशा प्रकारचा अन्याय केलाय की जी महिला त्या ठिकाणी गेले 3 वर्ष व्यवस्थित असं काम करतीये आणि तिला सहव्यवस्थापक या पदाचं काम दिलं जातंय.
आणि काम दिलं जात असताना ते पद न देता त्या पद्धतीचा पगार न दिला जात नाही त्या ठिकाणी, परंतु त्या पदाचं काम त्या ठिकाणी त्यांच्याकडनं करून घेतलं गेलं. त्या संदर्भात त्यांनी अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांना विचारणा केली की तुम्ही मला सहव्यवस्थापकाचं काम देताय पण ते मला पद देत नाही किंवा त्यांचा पगार देखील त्या ठिकाणी मला दिला जात नाही. तेव्हा काकासाहेब कोयटे यांनी सांगितलं की माझ्या केबिनमध्ये या. त्यांच्या केबिनमध्ये गेल्या. काकासाहेब कोयटेंनी त्यांच्या खुर्चीजवळ त्यांना बोलवलं आणि खुर्चीजवळ बोलवलं असताना त्यांनी हात दाबला आणि सांगितलं की माझी इच्छा तुम्ही पूर्ण करा. वरतीच आपल्या ऑफिसच्या वरती एक गेस्ट रूम आहे, दर रविवारी मी तिथे असतो असं म्हणून त्यांनी शारीरिक सुखाची मागणी केली. अशी मागणी करत असताना त्या महिलेने त्यांचा हात झिडकारला आणि ती पळत जात असताना त्यांनी सांगितलं की तू गुपचूप जाऊन तुझ्या जागेवर जाऊन काम कर. तू जर याची वाच्यता कुठे केलीस तर मी या पुण्यामध्ये तर तुला कुठे नोकरी मिळवून देणार नाही, परंतु तुझं घर आणि तुला या ठिकाणी उद्ध्वस्त करून टाकू अशी धमकी दिली. त्यानंतर ती महिला एक मानसिक अवस्था तिची अशी विचित्र झाली. ती एकदम घाबरलेल्या अवस्थेत होती. ती एकदम 3-4 दिवस शांत राहिली. त्याच्यानंतर पुन्हा काकासाहेब कोयटेंनी त्यांच्याकडे सांगितलं की तुला मी मागे जे सांगितले ते तुला कळतं ना, ती मागणी माझी पूर्ण कर असं सांगितल्यानंतर त्या महिलेने विविध त्या सहकारी संस्थेचे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला असता प्रत्येकाने त्यांना हेच उत्तर दिलं की ते काकासाहेब कोयटे ह्या पतसंस्थेचे चेअरमन आहेत आणि ते जे सांगतील त्या पद्धतीने तुम्हाला वागावं लागेल. तुम्ही त्यांच्या विरोधात कुठेही जाऊ नका, कुठेही काय होणार नाही असं त्यांना सांगितल्यानंतर त्या एकदम निराश झाल्या. त्या अगदी आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असताना त्यांनी माझ्याशी आणि मानव अधिकार राजेश उलेचा यांच्याशी संपर्क साधला असता आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही कोणत्याही प्रकारचं घाबरू नका, आम्ही तुम्हाला यथाशक्ती जेवढा काय प्रयत्न करताय तेवढा आम्ही प्रयत्न करू. त्या पद्धतीने आम्ही भारी बहुजन महासंघाचे शिष्टमंडळ दीपक ओवाळ, आकाश साबळे, अजय भालशंकर, राहुल तुपेरे भारती विद्यापीठाच्या आवारात रिक्षा चालकांच्या सौंदर्यवतींचा एक अनोखा फॅशन शो सादर करण्यात आला. धनकवडी येथील भारती विद्यापीठाच्या आवारात आपल्या रिक्षांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या चालकांनी रिक्षा सजवून नटवून आणल्या होत्या. या रिक्षा बघून नागरिक अक्षरशः चकित झाले. निमित्त होते ते रिक्षांच्या सौंदर्य स्पर्धेचे. महाराष्ट्र राज्याच्या विविध भागातून अत्यंत सुशोभित करून आणलेल्या रिक्षांनी प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. यामध्ये कोल्हापूर, सांगली, कराड, सातारा, पुणे, अहमदनगर अशा विविध भागांतून येथे रिक्षा चालक जमले होते. आपल्या रिक्षांमध्ये प्रवाशांना चांगल्यातली चांगली सेवा देण्यात येईल, प्रवाशांचे मनोरंजन घडेल, प्रवासी आपल्याकडे आकर्षित होतील अशा सुविधा अनेक रिक्षांमध्ये होत्या. टेलिफोनची, पाण्याची सुविधा, बातम्या वाचण्यासाठी पेपर, ॲक्वेरियम, मनोरंजनासाठी टीव्ही, सीडी प्लेअरची सोय, मोबाईल चार्जर, गाडीच्या मागचे दिसण्यासाठी रिव्हर्स कॅमेरा, नॅपकिन, फॅन, प्रथमोपचार बॉक्स, अपंगांना मदत निधी पेटी, फॉग लाईट अशा एक ना अनेक सुविधा देतानाच नीटनेटकेपणा आणि टापटीप यामुळे पाहता क्षणी लोक रिक्षांच्या प्रेमात पडत होते. रिक्षाला 2 चाकांवर चालायला लावून तसेच पुढे चालणारी रिक्षा त्याच वेगाने रिव्हर्समध्ये अत्यंत पद्धतशीरपणे चालवून रिक्षा चालकांनी बक्षिसे मिळवली. काही रिक्षा मालकांनी राष्ट्रीय सणाच्या दिवशी म्हणजे स्वातंत्र्य दिनी आणि प्रजासत्ताक दिनी रिक्षांची सेवा मोफत देत असल्याचेही सांगितले. कोल्हापुरात रिक्षा सजवण्याची संस्कृती आहे, त्यामुळेच या स्पर्धेत कोल्हापूरचा ठसा जाणवत होता. पहिले 3ही विजेते कोल्हापूरचेच आहेत. आता पुण्यातही रिक्षा सजवण्याची फॅशन सुरू झाली आहे. रिक्षांच्या सौंदर्यांबरोबरच चालकांना वाहतुकीचे नियम, सामाजिक बांधिलकी कशा प्रकारे सांभाळतात याबद्दलचे प्रश्न विचारले गेले. त्यांच्या रिक्षांची तांत्रिक चाचणी पण घेण्यात आली. या सर्वातून जो उत्तीर्ण होईल त्या रिक्षांना पारितोषिके देण्यात आली. या स्पर्धेमध्ये सर्व रिक्षा संघटनांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेसाठी सभागृह नेते सुभाष जगताप, डॉक्टर संजय जगताप, प्रशांत जाधव, अमोल काकडे, हेमंत भुजबळ यांच्यासह परीक्षक म्हणून युसुफ दलाल, गजानन पेडणेकर, रमेश मिस्किन, बाळकृष्ण शिंदे यांच्यासह शेकडो रिक्षा चालक मालकांनी यामध्ये सहभाग घेतला होता.